सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भारताने पहिला बदला घेतल्याची माहिती मिळते। दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल शेख या दोघांचीही घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। आयडी स्फोटाने आदिलचं घर पाडण्यात आलंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये या दोन्ही दहशतवाद्यांचा हात असल्याची माहिती समोर येते आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भारताने पहिला बदला घेतल्याची माहिती आता समोर येते। दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल शेख या दोघांचीही घरे उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। आयडी स्फोटाने आदिलचं घर पाडण्यात आलेलं आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। आदिल शेख आणि आसिफ शेख हे दोघं दहशतवादी असल्याची माहिती मिळताच किंवा पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचं कळताच आता भारताने हा पहिला बदला घेतलेला आहे। स्फोटाने आदिलचं घर उडवण्यात आलेलं आहे, तर आसिफ शेख याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेलं आहे। दोन दृश्य सध्या आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, बैसरमधील पहलगाम येथे जो निष्पाक पर्यटकांवरती जो दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्यामध्ये साधारणतः 28च्या जवळपास निष्पाक पर्यटक मृत्युमुखी पडले होते आणि त्यामध्ये जे दहशतवादी नावं पुढे आली होती त्यामधल्या दोन दहशतवाद्यांचे घर हे निस्त्राभूत करण्यात आले आहेत, उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे। हे त्याचे दोन्ही घर जे आहेत 24 आणि 25च्या रात्री हे मध्यरात्री अधिकाऱ्यांनी पाडलेले आहे। एक घर तर जे मोघामा त्राल इथे असलेला सक्रिय जो दहशतवादी आहे आसिफ शेख आणि दुसरा जो एक गुरी जो अनंतनाग मध्ये आहे त्याला आदिल ठोकर असं दोन वेगवेगळे दहशतवादी आहे। या दोन्ही दहशतवाद्यांचे घर निस्त्राभूत केलेले आहे। एक घर बॉम्ब्सद्वारे उद्ध्वस्त करण्यात आले आहे, दुसरं घर ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी तोडलेला आहे। यामुळे आता कुठेतरी हा पहिला बदला घेतला असंच म्हणावं लागेल। अजूनही काही दहशतवादी जे आहे जंगलात जे लपून बसलेले आहेत त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई सध्या भारतीय लष्कर करत आहे आणि भारतीय लष्कराच्या वतीने आता दहशतवाद्यांना जंगलातच लपून राहावं लागेल अशा प्रकारे इशारा दिला, कारण की जर जंगलाच्या बाहेर हे दहशतवादी आले तर त्यांना निश्चितपणे मृत्यूला समोर जावं लागेल अशा प्रकारचा भारतीय लष्कराने इशारा दिलेला आहे। स्टुडिओ बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता पुढची बातमी पाहूयात। पुढची देखील आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवर शस्त्रांद्वारे गोळीबार केला। भारतीय लष्कराने या गोळीबाराला कठोर प्रत्युत्तर दिलं असून सध्या दोन्ही बाजूमध्ये चकमक सुरू आहे। आतापर्यंत या चकमकीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाहीये, मात्र या घटनेमुळे सीमावर्ती भागात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेच्या एक दिवस आधीच उधमपूरमध्ये झालेल्या दहशतवादी मुठभेडीत एक भारतीय जवान शहीद झाला होता। सिंधू पाणी वाटप करारावर आज गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। त्यावर आज बैठक होणार असून या बैठकीला जलशक्ती मंत्री CR पाटलांसह केंद्रीय मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। सिंधू पाणी वाटप करार स्थगित केल्याने पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम होईल। पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागात पीक उत्पादनात घट, अन्न टंचाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे। तर सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यानंतर भारताने पाकिस्तानला हा मोठा दणका दिलाय। आज गृहमंत्री यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे।